नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण महिलांचे आरोग्य यावर चर्चा करणार आहोत। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर कुटुंब लहान असो किंवा मोठे असो, स्त्री शिवाय कुटुंबाचे वर्तुळ हे पूर्ण होतच नाही। तर कुटुंबाचा कणा तसेच आधारस्तंभ म्हणजे स्त्री। घरातील स्त्री निरोगी तर घरातील सर्व कुटुंब निरोगी, आणि जर का घरातील स्त्री आनंदी तर सर्व घर आनंदी। तर अशा या हॅपी होम साठी घरातील प्रत्येक स्त्रीचं आरोग्य हे हेल्दी असणं फार गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक स्त्री म्हणून कुठे कमी पडता? रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही स्वतःकडे किती लक्ष देता? तुम्ही स्वतःसाठी काय करता याचा कधी विचार केलाय? तर प्रत्येकीनं स्वतःला विचारलं पाहिजे की आपण स्वतःसाठी काय करतो। तर बऱ्याच जणींचं उत्तर असं येईल की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच कुठे असतो, परंतु हे चुकीचं आहे। तर आजपासून आपण प्रत्येकीनं शपथ घेऊया की मी रोज इतर कुटुंबांच्या जबाबदारी बरोबरच माझ्यासाठी स्वतंत्र असा वेळ काढून माझी पुरेपूर काळजी घेईल। तर त्यासाठी काय करायचं? तर नंबर 1, रेग्युलर एक्सरसाइज। आजच्या युगात बदलती जीवनशैली व धावतं युग यामुळे रेग्युलर एक्सरसाइज कडे लक्ष द्यायला वेळच नसतो, परंतु तरीही आपण रेग्युलर एक्सरसाइज साठी कमीत कमी 30 मिनिट्स म्हणजेच अर्धा तास तुम्ही रोजच्या कामामध्ये ऍड करू शकतात, जेणेकरून त्यामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता किंवा जॉगिंग करू शकता किंवा नॉर्मल योगा असेल, आणि या सोबतच रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठताना 15 मिनिटे मेडिटेशन अशी नेहमीची सवय लावावी। परंतु ह्या सर्व गोष्टी ह्या रोज करायला हव्यात, नाहीतर मी आज करेन व 2 दिवसांचा ब्रेक घेईल असे अजिबात नाही। तर त्यामध्ये सातत्य असायला हवं। तर नंबर 2 म्हणजेच आपला आहार हा संतुलित असला पाहिजे, म्हणजे विविध पोषक तत्वांनी युक्त, कॅल्शियम, विटॅमिन डी, लोहयुक्त तसेच हाय फायबर युक्त आहार असावा, जेणेकरून आपली पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल। तुम्हा सर्वांना याबरोबरच एक गोष्ट सांगू इच्छिते की बऱ्याच स्त्रियांची एक सवयीची किंवा रुजलेली गोष्ट म्हणजेच की पूर्ण कामे झाल्यानंतरच मी जेवण करेन। तर कितीही भूक लागलेली असो किंवा वेळ झाला तरी चालेल, परंतु मी सर्व कामे झाल्यानंतरच जेवण करेल। तर हे अत्यंत चुकीचे आहे। आपण स्वतःच अयोग्य वेळी जेवण केल्यामुळे पचनाचे आजार तसेच पोटाच्या आजारांना आपण निमंत्रण देतो। तर होतं काय की जेवण पचवण्यासाठी सुद्धा एक ऊर्जा लागते। तर ती ऊर्जा केव्हा तयार होते? जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा ती ऊर्जा शरीरात तयार झाली असते। म्हणून ज्यावेळी आपल्याला भूक लागते त्याच वेळी आपण तो आहार घेतला गेला पाहिजे। तर अशा या अयोग्य वेळी जेवणामुळे काय होतं की आपली भूक मंदावते, व भूक मंदावलेली असताना आपण आहार घेतो आणि तो आहार पचन न होता तो अजीर्ण स्वरूपात तसाच पोटामध्ये राहतो, आणि अजीर्ण स्वरूपात असलेला आहार हा विषारी बनतो व तिथूनच वेगवेगळ्या आजारांची सुरुवात ही होत असते। तर अशा या आजारांचा आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर कामाच्या वेळेनुसार न जेवता पोटाच्या वेळेनुसार जेवण करा। स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनाच एक सवय असावी की 9च्या आत आपण भाजी चपाती का होईना पण 9च्या आत नाश्ता झाला पाहिजे, आणि आपण जो काही आहार घेतो तो सकाळ आणि संध्याकाळ असे 2च वेळेस न घेता तो विभागून घेतला गेला पाहिजे। म्हणजे सकाळचा नाश्ता 9च्या आत, दुपारचं पोटभर जेवण तुम्ही 12 ते 2 मध्ये करू शकता, व संध्याकाळी 5 वाजता हवा असेल तर नाश्ता करू शकता, आणि जर गरज नसेल तर तुम्ही तो अवॉइड ही करू शकता। व नेक्स्ट टाइम म्हणजे तुम्ही रात्रीचं जेवण हे 7 ते 9 मध्ये लाईट जेवण असं हलका आहार तुम्ही घेऊ शकता। नंबर 3, पुरेशी झोप घ्या। झोपताना आपले शरीर मेंदूतील विषारी पदार्थ बाहेर टाकते, तर इतर जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्या झोपेशी तडजोड करू नका, नाहीतर पूर्ण दिवस तुम्हाला थकवा जाणवेल व सुस्तपणा जाणवू शकतो। नंबर 4, रेग्युलर हेल्थ चेकअप। भारतामध्ये स्त्रियांचे आरोग्य हे केवळ गरोदरपण व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित असे लोक समजतात। तर ह्यामुळे काय होतं की स्त्रिया स्वतःकडे लक्ष देण्यास कमी पडतात। तर इत्यादी सर्व गोष्टींमुळेच स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर व सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर इत्यादीचे प्रमाण वाढत चालले आहे। आणि याबरोबरच स्त्रियांमध्ये संधिवात तसेच डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, थायरॉइड इत्यादीचे हे प्रमाण वाढत चाललेले आहे। त्यामुळेच स्त्रियांनी स्वतःची काळजी घेण्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे।
आज सर्वच हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ चेकअप केले जाते, तर वर्षातून एकदा ते दोनदा स्त्रियांनी नॉर्मल हेल्थ चेकअप करून घेणे फार गरजेचे असते, की ज्यामध्ये सीबीसी, युरिन टेस्ट, थायरॉइड, शुगर. तर सीबीसी मध्ये जसं की आपल्याला स्त्रियांमध्ये रेग्युलर मासिक धर्म असतो, म्हणजेच महिन्याला पाळी येत असते, त्यामुळे रक्ताचे प्रमाण हे कमी होत जाते. ॲनिमियाचे प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त असल्या कारणाने एचबीचे प्रमाण दर 3 महिन्यातून आपल्याला माहीत असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला थकवा जाणवतो. तर त्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो इत्यादी गोष्टी आपल्याला समजतात. वेगवेगळ्या कॅन्सरसाठी वेगवेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. तर सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी पॅप स्मिअर म्हणजे सर्वायकल स्क्रीनिंग ही टेस्ट केली जाते. तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर यासाठी मॅमोग्राफी केली जाते. तर 1 ते 3 वर्षांमधून एकदा तरी ही टेस्ट करून घेणं फार गरजेचं असतं. तर याबरोबरच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे व्हाईट डिस्चार्ज, ज्यालाच बऱ्याच स्त्रिया खूप कॅज्युअली घेतात. तर यामध्ये नॉर्मल डिस्चार्ज वेगळा, इन्फेक्टिव्ह डिस्चार्ज वेगळा. तर इन्फेक्टिव्ह डिस्चार्जमध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. तर त्यामध्ये कधी पिवळसर स्राव असणे, कधी दह्यासारखा एकदम घट्ट स्राव असणे, याबरोबरच त्याला एक दुर्गंधी वास असणे, योनी मार्गामध्ये प्रचंड खाज येणे, ओटीपोटातील वेदना असेल, कंबरदुखी असेल तर इत्यादी लक्षणे जाणवतात. बऱ्याच स्त्रिया ह्या डॉक्टरकडे जायला घाबरतात किंवा त्यांना लाज वाटते व कित्येक दिवस अंगावर काढून इथूनच ह्या गर्भाशयांच्या आजारांची किंवा गर्भाशयाचा कॅन्सर इत्यादी गोष्टींची सुरुवात होत असेल. त्यामुळे असा त्रास जर आपल्याला जाणवत असेल तर कॅज्युअली घेऊ नका. या लक्षणांपैकी काही लक्षणं जाणवत असेल किंवा थोडीशी जरी शंका वाटत असेल तर त्वरित आपल्या जवळच्या स्त्री तज्ञांचा सल्ला घ्या. तर यानंतर आपण वयानुसार येणाऱ्या वेगवेगळ्या अवस्था बघूया. तर ॲडॉल्संट एज, रिप्रोडक्टिव्ह एज, पेरीमेनोपॉझल टू मेनोपॉज एज. तर या वयाच्या अवस्थानुसार वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होतात. तर त्याकडे दुर्लक्ष न करता लक्ष देणे फार गरजेचे आहे. तर सर्वात प्रथम आपण बघूया की ॲडॉल्संट एजमध्ये काय काय होतं. तर ॲडॉल्संट एजमध्ये म्हणजे जेव्हा मुलींना पाळी यायला लागते तेव्हा प्युबर्टी चेंजेस होतात. तर आपल्या मुलामुलींशी एक मैत्रीचं नातं बनवून म्हणजे मित्र किंवा मैत्रीण बनून त्यांना सर्व काही गोष्टी समजावून सांगा आणि त्यामुळेच सर्वात प्रथम येणारी पाळी व त्या पाळीमुळे शरीरात होणारे बदल हे सर्व समजावून सांगा, जेणेकरून त्यांना ह्या गोष्टी समजण्यास व ऍक्सेप्ट करण्यात त्रास होणार नाही व वेळ सुद्धा लागणार नाही. तर ह्याच वयामध्ये दिसून येणारी एक महत्त्वाची समस्या म्हणजे पीसीओडी, जी की आता बदलत्या जीवनशैली तसेच धावतं युग असेल, आहारातील बदल व व्यायामाचा अभाव याच्यामुळे याचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेले आहे. आणि रिप्रोडक्टिव्ह एज, तर यामध्ये एक महत्त्वाची समस्या आपल्याला फारच दिसून येऊ लागली आहे. तर ती म्हणजेच वंध्यत्व. तर उशिरा होणारे लग्न आणि लेट प्रेग्नन्सी या दोन्ही गोष्टींमुळे याचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेले आहे. तसेच पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेण्यात येतात व गर्भ राहू नये म्हणून ज्या काही गर्भनिरोधक गोळ्या घेण्यात येतात, यामुळे सुद्धा याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. व लाईफस्टाईल चेंजेसशी निगडीतच हा एक प्रॉब्लेम आहे. या पलीकडेही फायब्रॉइड्स, मेनोरेजिया, ॲडिनोमायोसिस, हेवी ब्लिडिंग, इरेग्युलर पिरियड्स इत्यादी गोष्टींसाठी आपल्या स्त्री तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे. आता आपण बघूया पेरीमेनोपॉज टू मेनोपॉज मध्ये काय होतं. तर यामध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये पाळी जाण्यापूर्वीच काही लक्षणे दिसतात. तर पेरीमेनोपॉज मध्ये काय होतं की पाळी एकदम नाहीशी होत नाही. तर सुरुवातीला 1-1.5 महिन्यातनं पाळी येईल, त्यानंतर 3 महिन्यातून एकदा येईल, असे हळूहळू करता करता 6 महिन्यातून एकदा येईल, 6 महिन्यातून येता येता ती वर्षातून एकदा येईल, 2 वर्षातून एकदा करत करत ती हळूहळू बंद होते. तर पाळीनंतर आपल्याला काय लक्षणे किंवा बदल स्त्रियांमध्ये दिसून येतो. तर भरपूर बदल म्हणजेच हा हार्मोनल बदल असतो जो की स्त्रियांमध्ये दिसतो, की त्यामध्ये मेन म्हणजे व्हजायनल ड्रायनेस असतो, जेणेकरून अशा या ड्रायनेसमुळे व्हजायनलचे विविध इन्फेक्शन सुद्धा होतात आणि त्याबरोबरच युरिनरी इन्कॉन्टिनन्स सारखा प्रॉब्लेम सुद्धा बऱ्याच स्त्रियांना फेस करावा लागतो. तर यामध्ये काय होतं की स्ट्रेस किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी घडतात त्या हार्मोनल चेंजेसमुळे होतात. तर यामुळे खोकला करताना, शिंकताना, हसताना कपड्यांमध्ये लघवी होते. तर इत्यादी काही त्रास आपल्याला जाणवत असेल तर त्वरित आपल्या स्त्री तज्ञांचा सल्ला घेतला गेला पाहिजे. तर आज थांबूया इथेच. आजच्या या महिला दिनानिमित्त मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते किंवा माझी एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येक स्त्रीनं अगोदर स्वतःला म्हणजे स्वतःच्या आरोग्याला प्रायोरिटी द्या
म्हणजेच तुम्ही जर निरोगी व आनंदी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता. म्हणजेच जर तुम्ही निरोगी व आनंदी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी किंवा तुमचे कुटुंब व्यवस्थित निरोगी व आनंदी ठेवू शकता. वन्स अगेन हॅपी वुमन्स डे टू ऑल वुमन्स अँड stay happy, stay healthy and love your health. Thank you.